बातमी आहे पुण्यातून। नामदेव जाधव शाई फेक प्रकरणासंदर्भात मोठी अपडेट आहे। विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सुप्रिया गटानं शाई फेकीची जबाबदारी घेतली होती आणि त्यानंतर आता अज्ञातांविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 10 ते 15 अज्ञातांविरोधात हा गुन्हा दाखल झालेला आहे। आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडले गेले आहेत। रोहन, नामदेव जाधव यांच्यावरती शाई फेक करण्यात आली होती आणि त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काय अपडेट आहे अधिकची? नक्कीच मिळेल। खरं तर परवा दिवशी ही सगळी घटना घडलेली होती। नामदेवराव जाधव ज्यावेळेस पत्रकारांशी बातचीत करत होते त्यावेळेस राष्ट्रवादीच्या 10 ते 15 कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला शाई लावलेली होती आणि त्यांच्यावरती काही अंशी मारहाण देखील झालेली पाहायला मिळत होती। त्यामुळे जे नामदेवराव जाधवांनी लगेचच डेक्कन आणि विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये जी ती धाव घेतलेली होती। त्यांनी धाव घेत पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही तपासल्यानंतर 10 ते 12 जणांवरती आता कायदेशीर जो आहे ती प्रक्रिया करायला सुरुवात केलेली आहे। गुन्हा देखील पोलिसांनी जो आहे तो दाखल केलेला आहे। खरं तर नामदेवराव जाधव सातत्याने सांगत होते की माझ्यावरती हल्ला करणारे हे दुसरे तिसरे कोणी नसून रोहित पवार आहेत आणि रोहित पवारांच्या सांगण्यावरून माझ्यावरती हल्ला झालेला आहे, माझ्यावरती शाईफेक झालेली आहे। त्यामुळे त्यांनी काल देखील आपल्याला एका बाईटमध्ये सांगितलेलं होतं की शरद पवार यांचं पहिलं नाव मी माझ्या एफआयआर मध्ये टाकणार आहे आणि दुसरं नाव हे रोहित पवारांचं असणार आहे। परंतु जे आता माहिती समोर येते त्या माहितीनुसार 10 ते 15 अज्ञात नागरिकांच्या विरोधात अज्ञातांच्या विरोधात जे आहे ती पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि यामध्ये जो आहे तो प्रशांत जगताप यांचा देखील समावेश पुणे पोलीस करू शकतात अशी देखील माहिती मिळते। कारण का शाईफेक झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये प्रशांत जगतापांनी एक व्हिडिओ तयार करून माध्यमांना पाठवला। त्या व्हिडिओमध्ये ते सांगत होते की या सगळ्या हल्ल्याची किंवा या सगळ्या शाईफेकीची मी जबाबदारी घेतोय, होय ते आमचेच कार्यकर्ते होते, अशा प्रकारची व्हिडिओ जो आहे तो त्यांनी प्रसारित केलेला होता प्रशांत जगतापांनी। त्यामुळे पुणे पोलीस, विश्रामबाग पोलीस, कदाचित प्रशांत जगताप जे की सुळे गटाचे शहराध्यक्ष आहेत त्यांच्यावरती देखील पुणे पोलीस कारवाई करू शकतात। त्यांच्यावरती देखील पुणे पोलीस जो आहे तो गुन्हा दाखल करू शकतात। त्यामुळे आता पुणे पोलीस आता गुन्हा दाखल झाल्यानंतर नेमका काय तपास करतायत, कारण त्याचा फॉलोअप जो आहे तो सातत्याने आता नामदेवराव जाधव घेताना पाहायला मिळत आहेत। कदाचित ते आज दुपारीच पुणे पोलीस आयुक्तांच्या भेटीला देखील नामदेवराव जाधव जाऊ शकतात। त्यामुळे गुन्ह्याचा जो तपास आहे तो वेगाने करण्यासाठी आता नामदेवराव जाधव जे आहेत ते पुणे पोलिसांवरती कोणत्याही प्रकारचा किंवा सांगून देखील दबाव टाकण्याचा प्रयत्न देखील करू शकतात। त्यामुळे आता आगामी काळामध्ये नेमकी या सगळ्या घटनाक्रमानुसार या सगळ्या घटनेमुळे पुण्याचं वातावरण कसं होतं आणि पुण्यातील राष्ट्रवादीच्या कोणत्या कोणत्या कार्यकर्त्यांना यामध्ये सहभागी करून घेतलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मिनल, अगदी रोहन, हे सगळं ज्यामुळे घडलंय म्हणजे ही शाई फेक झाले, हे सगळं ज्यामुळे घडलंय ते म्हणजे त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती। काय नेमकं प्रकरण घडलं होतं हेही एकदा सांगाल? नक्कीच मिळेल। खरं तर काही दिवसांपूर्वी आपण देखील जय महाराष्ट्राने एक्सक्लुझिव्ह घेतलेल्या मुलाखतीमध्ये नामदेवराव जाधवांनी जे आहे ते गंभीर स्वरूपाचे आरोप शरद पवार यांच्यावरती केले होते। खरं तर 93-94 ला ज्यावेळेस शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेस शरद पवारांनी एक GR काढला आणि ओबीसी मध्ये मराठ्यांचा समावेश होत असताना देखील जाणून बुजून मराठा समाजाचा समावेश ओबीसी मध्ये केला नाही, इतर जातींचा समावेश केला। जर त्यावेळेस पवारांनी खरं तर मराठा जातीचा समावेश ओबीसी मध्ये केला असता तर कदाचित आज हा प्रसंग आला नसता, एवढ्या मोठ्या प्रकारची आंदोलनं घडली नसती। त्यामुळे या सगळ्या मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी जर कोण असतील तर ते शरद पवार आहेत, अशा प्रकारचं विधान जे आहे ते त्यांनी केलेलं होतं। आणि याच अनुषंगाने शरद पवारांनी कशा प्रकारे मराठा समाजाचं नुकसान केलं हे सांगत असताना नामदेवराव जाधव यांनी थेट औरंगजेबाशी जी तुलना आहे ती शरद पवारांची केली होती। जनरल डायरशी म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड जो झाला होता त्या जनरल डायरशी तुलना जी आहे ती शरद पवारांची या नामदेवराव जाधवांनी केलेली होती। त्यानंतर पुढे बोलताना ते आपल्याच मुलाखतीत सांगितलं त्यांनी की कोण म्हणाला तुम्हाला की पवार साहेब हे मराठा आहेत? पवार साहेब हे मराठा नाहीयेत तर ते ओबीसी आहेत। त्यांच्या कागदपत्रांवरती ओबीसी लिहिलेलं आहे, त्यांनी मराठ्यांची जी आहे ती फसवणूक केलेली आहे, अशा प्रकारची वक्तव्य जी आहेत ती
नामदेवराव जाधवांनी केलेली होती. आणि या सगळ्या वक्तव्यांमुळे अचानक सगळा जो पडसाद आहे ते समाजामध्ये पडले. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या सगळ्यामध्ये नाराज झाले मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्यांच्याकडून जो आहे तो नामदेवराव जाधवांना विरोध केला जाऊ लागला. आणि याच विरोधाचा जो आहे तो आपण प्रकार पाहतोय की शाईफेक अगदी अगदी रोहन, तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवते. तुमच्याकडून आणखीन माहिती घ्यायची आहे. आणखीन एक पुण्यातूनच बातमी येते, तुम्ही असेच जोडले राहा.